नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये भगवान शिवांची जास्तीत जास्त सेवा, व्रत, वैकल्य या महिन्यामध्ये केले जातात। श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा आणि सात्विक महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आपण जे काही व्रत, वैकल्य आणि सेवा करत असतो तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असते। तर यावर्षी किती श्रावणी सोमवार आलेले आहेत, त्यासोबतच कोणत्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे, तसेच कोणत्या सेवा, कोणते पारायण आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो। तर बघा, देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू हे योग निद्रेत गेल्यामुळे आपल्या सृष्टीचा सर्व कारभार आणि पालनाचा जबाबदारी ही महादेव करतात आणि त्यामुळे आपण या काळामध्ये महादेवांची, भगवान शंकरांची उपासना आपण करतो, नामस्मरण करतो की जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं जे काही मंत्र जाप असेल किंवा ज्या काही सेवा असतील तर त्याचं फळ आपल्याला हे त्वरित मिळते आणि या महिन्यामध्ये भगवान शिवांचं तेज हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळे त्यांच्या केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत असते। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवस श्रावण महिन्यामधला हा महत्त्वाचा असतो, पण त्यातीलच प्रत्येक सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि प्रत्येक सोमवारी शिवपिंडीवर दुधाचा आणि जलाचा किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा अभिषेक केला जातो। तर श्रावण हा 25 जुलै 2025 वार शुक्रवार, तर या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असून तर 23 ऑगस्ट 2025 वार शनिवार, तर या दिवसापर्यंत श्रावण महिना हा असणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सण देखील येत असतात। तर बघा, नागपंचमी, गणपती, पुत्रदा एकादशी, रक्षाबंधन, अंगारकी, संकष्ट चतुर्थी, कृष्ण जयंती, गोपाल काळात, तर असे खूप सण या श्रावण महिन्यामध्ये येत असतात आणि त्यामुळेच हा श्रावण महिना अत्यंत शुभ महिना आणि पवित्र महिना मानला जातो। तर या सर्व गोष्टींचा आपल्याला फायदा करून थोडी तरी सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे। तर बघा, पहिला श्रावणी सोमवार हा 28 जुलैला आलेला आहे आणि त्या दिवसाची शिवामूठ आहे तांदूळ। त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार हा 4 ऑगस्टला आलेला आहे आणि त्या दिवसाची शिवामूठ आहे पांढरे तीळ। त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार हा 11 ऑगस्टला आलेला आहे आणि त्या दिवसाची शिवामूठ आहे हिरवे मूग। त्यानंतर चौथा श्रावणी सोमवार हा 18 ऑगस्टला आलेला आहे आणि त्या दिवसाची शिवामूठ आहे जव। तर यावर्षी एकूण 4 सोमवार आहे आणि या महिन्यात आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे, तर बघा, या महिन्यामध्ये जितक्या सेवा जमतील तितक्या सेवा आपल्याला भगवान शिवांच्या करायच्या आहे। तर भगवान शिव हे कलयुगातही श्रेष्ठ देवता म्हणून मानले जातात आणि त्यांची आपल्याला सेवा या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे। मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख हे येतच असतं, दुःखानंतर सुख येतं आणि सुखानंतर दुःख, तर असं चालूच असतं। असा एकही व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही आणि त्यामुळे कितीही आपल्या आयुष्यामध्ये दुःख, संकट आले तरीही त्यातून योग्य मार्ग मिळवून त्यातून योग्य दिशा सापडून पुढे जाणं याला महत्त्व आहे आणि त्या कोणत्याही संकटातून मार्ग मिळण्यासाठी भगवान शिवांची या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर कोणत्याही अडीअडचणी असू द्या तरीही तुम्ही श्रावण महिन्यामध्ये महादेवांना डोळ्यापुढे ठेवून सेवा करा। या महिन्यामध्ये जेवढी सेवा कराल तेवढं तुमच्या घराचं संरक्षण होईल, घरावरचे संकट जातील। आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही, तर अगदी श्रद्धेने तुम्ही सेवा करा, कधीच वाया जाणार नाही। तर श्रावणामध्ये कोणती सेवा कराव्यात, तर बघा, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक सोमवारी शिवपिंडीवर पाण्याचा अभिषेक झालाच पाहिजे आणि त्या सोमवारी जी शिवामूठ असेल तर ती अर्पण करावी। त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये शिवमहिम्न स्तोत्राचे देखील पठण करावे, जितके जमतील तितके तुम्ही दिवस पठण करू शकता। त्यानंतर रुद्राभिषेक करा, रुद्रयंत्रावर किंवा शिवपिंडीवर ही सेवा करायची आहे। अतिशय उच्च कोटीची भगवान शिवशंकरांची ही सेवा आहे। घरामध्ये हट्टी तापट मुलं असतील, नवरा किंवा घरातील मुलं किंवा तुम्ही स्वतःही तापट किंवा हट्टी असेल, घरातील लहान मुलांची चिडचिड होत असेल, घरामधील व्यक्ती व्यसनी असेल, कोणतंही व्यसन असू द्या, तर रुद्राभिषेक करून ते पाणी त्या व्यक्तींना प्यायला द्या। तसेच घरातील एखादी व्यक्ती खूप त्रास देत असेल तर रुद्र
यंत्रावर अभिषेक करून ते पाणी, ते तीर्थ त्या व्यक्तीला प्यायला द्या. त्यासोबतच शिवस्तुती, तर याची देखील आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये पठण करायचे आहे. तसेच स्वामींची ही सेवा आपल्याला करायची आहे. तर गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता, स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करू शकता, केंद्रामध्ये किंवा घरी देखील तुम्ही याचे पारायण करू शकता, नवनाथांचे पारायण देखील तुम्ही करू शकता. तसेच श्रावणामध्ये न चुकता सत्यनारायण देखील आपल्याला करायचे आहे. तर ते तुम्ही 51, 11, 21 असे देखील सत्यनारायण करू शकता. अत्यंत महत्त्व आहे. तर हे तुम्ही अगदी घरच्या घरी देखील करू शकता. खूप सोप्या सेवा आहेत आणि सर्व सेवा संकल्पयुक्त देखील तुम्ही करू शकता. अतिशय महत्त्वाच्या सेवा आहेत. त्यासोबतच तुम्ही शिवनामावली म्हणजे भगवान शिवांचे 108 नावे, तर हे देखील तुम्ही पठण करू शकता. तर या सर्व सेवा तुम्ही करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामधील सर्व संकट, अडचणी या दूर होतील. तसेच शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण देखील करायचे आहे. अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि यातील 14वा आणि 15वा अध्याय देखील तुम्ही रोज वाचला तरीही चालेल. खूप चांगला अनुभव तुम्हाला मिळेल. त्यासोबतच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार आणि मद्यपान अवश्य टाळायचं आहे. तर अवश्य तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये या सर्व सेवा करा आणि यासोबतच शिवांची मंत्र जाप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.